नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मंडळी, येत्या 8 जून ते 7 जुलै 2026 दरम्यान जपान येथे 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगणार आहे। याच प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिराची घोषणा झाली असून देशभरातून तब्बल 29 सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या संभाव्य भारतीय संघामध्ये स्थान मिळवणारे आपले महाराष्ट्रातील खेळाडू कोण कोण आहेत। चला तर मग सुरुवात करूया। बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा। भारतीय रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करताना जबरदस्त कामगिरी करणारा आपला मराठमोळा शुभम शिंदे याची संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे। प्रो कबड्डी लीगमध्ये तेलुगू टायटन संघाचे प्रतिनिधित्व करताना जबरदस्त कामगिरी करणारा आपला मराठमोळा अजित पवार याची संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे। भारतीय रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करताना जबरदस्त कामगिरी करणारा आपला मराठमोळा पंकज मोहिते याची संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना जबरदस्त कामगिरी करणारा आपला मराठमोळा आदित्य शिंदे याची संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे। राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना जबरदस्त कामगिरी करणारा आपला मराठमोळा अजित चौहान याची संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे। राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना जबरदस्त कामगिरी करणारा आपला मराठमोळा शिवम पटारे याची भारतीय संभाव्य संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे। राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना जबरदस्त कामगिरी करणारा आपला मराठमोळा असलम इनामदार याची भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे। तर मंडळी, हे आहेत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संभाव्य भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झालेले आपल्या महाराष्ट्राचे 7 खंदे शिलेदार। बोल कबड्डी परिवाराकडून या सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी आणि अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा। मंडळी, या 7 खेळाडूंपैकी तुमचा सर्वात आवडता खेळाडू कोणता कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेत मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।